वेलकम टू महाराष्ट्र एक्झाम अकॅडमी. आज आपण टॉपिक वाईज 1000 क्वेश्चनच्या सिरीजचा पार्ट 1 पाहणार आहोत. हा पार्ट मशीनचा आहे आणि यामध्ये प्रिव्हियस इयरचे मागील वर्षामध्ये वारंवार विचारले गेलेले आणि इम्पॉर्टंट असे प्रश्न असतील. या प्रश्नाचं कलेक्शन मागील 10 वर्षापासून इलेक्ट्रिकल फील्डमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत आणि असेच इम्पॉर्टंट प्रश्नासाठी कृपया लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न, द स्पीड फेस इंडक्शन मोटर हॅज ऑप्शन ए लो स्टार्टिंग करंट अँड हाय स्टार्टिंग टॉर्क, ऑप्शन बी मॉडरेट स्टार्टिंग करंट अँड मॉडरेट स्टार्टिंग टॉर्क, ऑप्शन सी लो स्टार्टिंग करंट अँड मॉडरेट स्टार्टिंग टॉर्क, ऑप्शन डी आहे मॉडरेट स्टार्टिंग करंट अँड लो स्टार्टिंग टॉर्क. तर आपला आन्सर होईल ऑप्शन सी मॉडरेट स्टार्टिंग करंट, लो स्टार्टिंग करंट अँड मॉडरेट स्टार्टिंग टॉर्क. दूसरा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स विथ रिस्पेक्ट टू शेडेड पोल इंडक्शन मोटर. ऑप्शन ए इफिशियंसी वैरी फ्रॉम 5 to 35%, ऑप्शन बी एक्सट्रीमली रगड, and option C starting torque high starting torque, option D very little overhead capacity. तर आपला आन्सर होईल ऑप्शन सी स्टार्टिंग टॉर्क हाय स्टार्टिंग टॉर्क. ही चुकीचं आहे, आपल्याला प्रश्नामध्ये फॉल्स विचारलेलं आहे. तिसरा प्रश्न, इफ अन ओपन सर्किट इज द रोटर ऑफ द स्क्विरल केज इंडक्शन मोटर, ऑप्शन ए रोटर will overheated, option B line fuse will be blow, option C motor will be noisily, option D motor will not start. तर आपला आन्सर होईल ऑप्शन डी मोटर विल नॉट स्टार्ट. स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्ये क्रॉस रॉड अडवे कॉपर रॉड यूज करतात. ते स्क्विरलच्या खारीच्या पिंजऱ्यासारखे दिसतात. त्या रॉडला एंडरिंगद्वारे शॉर्ट केले जाते, कारण क्लोज पाथ मिळण्यासाठी. क्लोज पाथ मिळाल्याने तेथे करंट तयार होतो आणि ते करंट एम एम एफ तयार करतो. एम एफ तयार झाला की रोटेट व्हायला स्टार्ट करतो आणि जर त्याला ओपन सर्किट ठेवले तर करंट तयार होणार नाही आणि एम एफ पण मिळणार नाही, त्यामुळे मोटर स्टार्ट होणार नाही. त्यामुळे आपला आन्सर होईल ऑप्शन डी मोटर विल नॉट स्टार्ट. चौथा प्रश्न, फॉर अ 3-phase स्लिप-रिंग इंडक्शन मोटर द इलेक्ट्रिक रोटर लॉस प्रोपोर्शनल टू, ऑप्शन ए सिंक्रोनस स्पीड, ऑप्शन बी एअर गॅप पॉवर, ऑप्शन सी स्लिप, ऑप्शन डी नन ऑफ द अबव. 3-phase इंडक्शन मोटारसाठी इलेक्ट्रिकल रोटरचे नुकसान त्याच्या प्रमाणात असते. समकालीन गती, एअर गॅप पॉवर, स्लिप आणि वरीलपैकी नाही. तर आपला आन्सर होईल ऑप्शन सी स्लिप. आपल्याला माहीत आहे रोटर लॉसेस म्हणजेच कॉपर लॉसेस, आणि आपल्याला रेशो माहीत आहे इनपुट पॉवर इज टू कॉपर लॉस इज टू डेव्हलप पॉवर 1:s इज टू 1-s. त्याद्वारे आपल्याला कॉपर लॉस आणि इनपुट पॉवरचा रेशो भेटेल आणि त्यावरून आपल्याला कॉपर लॉस इक्वल टू स्लीप टाईम ऑफ इनपुट पॉवर भेटेल. त्यामुळे आपला आन्सर होईल ऑप्शन सी स्लीप. पाचवा प्रश्न, स्पीड ऑफ फील्ड फ्लक्स विथ रेस्पेक्ट टू द स्टेटर इन अ 50 Hz 4-pole इंडक्शन मशीन रनिंग ॲट स्लीप ऑफ 1% इज 1500 RPM, 15 RPM, सी 1485 RPM, डी 3000 RPM. तर आपला आन्सर होईल ऑप्शन ए 1500 RPM. आपल्याला प्रश्नामध्ये येते विथ रेस्पेक्ट टू स्टेटर विचारलेलं आहे, त्यामुळे आपल्याला माहीत आहे NS इक्वल टू 120 F/P आणि आपल्याला स्पीड भेटेल 1500 RPM. विथ रेस्पेक्ट टू स्टेटर विचारलं आहे, त्यामुळे. सातवा प्रश्न, द सिलिका जेल ब्रीदर इज यूज्ड इन ट्रान्सफॉर्मर फॉर, ऑप्शन ए प्रिव्हेंटिंग मॉइश्चर,
absorption. Option B, preventing fire. Option C, preventing heating. Option D, all of this. ट्रान्सफॉर्मरमध्ये सिलिका जेल ब्रीदरचा वापर केला जातो. ऑप्शन ए, ओलावा शोषण प्रबंध करणे. ऑप्शन बी, ओलावा रोखणे. ऑप्शन सी, गरम होण्यास प्रतिबंध करणे. ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व. तर आपला आन्सर होईल ऑप्शन ए, प्रिव्हेंटिंग मॉइश्चर ॲब्झॉर्प्शन, ओलावा शोषण प्रतिबंध करणे. 10वा प्रश्न, इम्पल्स टेस्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर इज डन टू डिटरमाइन द ॲबिलिटी ऑफ. ऑप्शन ए, बुशिंग टू विथस्टँड व्हायब्रेशन. ऑप्शन बी, इन्सुलेशन टू विथस्टँड ट्रान्सिएंट व्होल्टेज. ऑप्शन सी, वाइंडिंग टू विथस्टँड व्होल्टेज फ्लक्च्युएशन. ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव. तर आपला आन्सर होईल ऑप्शन बी, इन्सुलेशन टू विथस्टँड ट्रान्सिएंट व्होल्टेज. इन्सुलेशन स्ट्रेंथ मोजण्यासाठी इम्पल्स टेस्ट करतात आणि इम्पल्स टेस्टचे 2 प्रकार आहेत, लाइटिंग इम्पल्स टेस्ट आणि स्विचिंग इम्पल्स टेस्ट. 11वा प्रश्न, द स्पीड ऑफ मोटर. द स्पीड ऑफ डॅश मोटर इज प्रॅक्टिकली कॉन्स्टंट. ऑप्शन ए, शंट मोटर. ऑप्शन बी, सिरीज मोटर. ऑप्शन सी, क्युमुलेटिव्ह कंपाऊंड मोटर. ऑप्शन डी, डिफरेन्शियली कंपाऊंडेड मोटर. डायजॅश मोटारचा वेग व्यावहारिकदृष्ट्या स्थिर असतो. ऑप्शन ए, शंट मोटर. बी, सिरीज मोटर. सी, क्युमुलेटिव्ह कंपाऊंड मोटर. ऑप्शन डी, डिफरेन्शियल कंपाऊंड मोटर. तर आपला आन्सर होईल ऑप्शन ए, शंट मोटर. 12वा प्रश्न, डायरेक्ट करंट मशीन आर अटॅच्ड विथ इंटरपोल इन ऑर्डर टू. ऑप्शन ए, इन्क्रीज स्टार्टिंग टॉर्क. ऑप्शन बी, इम्प्रूव्ह कम्युटेशन अंडर लोडेड कंडिशन. ऑप्शन सी, इन्क्रीज रनिंग कंडिशन. ऑप्शन डी, डिक्रीज विंडेज लॉस. डायरेक्ट करंट मशीन अंतर्ध्रुव व संलग्न आहेत. ऑप्शन ए, सुरुवातीचा टॉर्क वाढवणे. ऑप्शन बी, लोड केलेल्या परिस्थितीत कम्युटेशन सुधारणे. ऑप्शन डी, चालू टॉर्क वाढवणे. ऑप्शन डी, वाऱ्याचा तोटा कमी करणे. तर आपला आन्सर होईल ऑप्शन डी, इम्प्रूव्ह द कम्युटेशन अंडर लोडेड कंडिशन. डी सी मशीनमध्ये इंटरपोल ॲड करतात कारण कम्युटेशन सुधारण्यासाठी आणि आर्मेचर रिॲक्शन कमी करण्यासाठी इंटरपोल अटॅच करतात. त्यामुळे आपला आन्सर होईल ऑप्शन बी, इम्प्रूव्ह कम्युटेशन अंडर लोडेड कंडिशन. तर हा प्रश्न, विच ऑफ द फ्लोइंग टेस्ट इज युजली कंडक्टेड टू डिटरमाइन द एफिशियन्सी ऑफ ट्रॅक्शन मोटर. ऑप्शन ए, फील्ड टेस्ट. ऑप्शन बी, सनबर्न्स टेस्ट. ऑप्शन सी, हॉपकिन्स टेस्ट. ऑप्शन डी, रिटार्डेशन टेस्ट. तर आपला आन्सर होईल ऑप्शन ए, फील्ड टेस्ट. कारण आपण ट्रॅक्शनमध्ये DC सिरीज मोटार जनरली यूज करतात आणि DC सिरीज मोटारसाठी बेस्ट मेथड फील्ड टेस्ट आहे. त्यामुळे आपला आन्सर होईल ऑप्शन ए, फील्ड टेस्ट. 14वा प्रश्न, इफ द रेसिड्युअल मॅग्नेटिझम ऑफ द DC शंट जनरेटर इज डिस्ट्रॉय ॲक्सिडेंटली, इट मे रिस्टोअर बाय कनेक्टिंग इट्स शंट फील्ड. ऑप्शन ए इज रिव्हर्स. ऑप्शन बी, टू DC सोर्स. ऑप्शन सी, टू AC सोर्स. ऑप्शन डी, टू अर्थ. जर DC शंट जनरेटरमध्ये अविष्ट चुंबक चुकून नष्ट झाले तर ते कनेक्ट करून पुनर्चित केले जाऊ शकते. ऑप्शन ए, उलट करून. ऑप्शन बी, DC स्रोतला जोडून. ऑप्शन सी, AC स्रोतला जोडून. ऑप्शन डी, अर्थला जोडून. तर आपलं आन्सर होईल ऑप्शन बी, DC सोर्सला जोडून. रेसिड्युअल मॅग्नेटिझम हे 2 to 5% असते. सेल्फ स्टार्टिंगमध्ये कार्य करते. DC मोटार हे सेल्फ स्टार्टिंग असतात. रेसिड्युअल मॅग्नेटिझम नष्ट झाले तर फील्डला सप्लाय देऊन फील्ड पोल तयार करून रेसिड्युअल मॅग्नेटिझम पुन्हा तयार करता येतो. त्यामुळे आपले आन्सर होईल ऑप्शन बी, DC सोर्स. 15वा प्रश्न, A 220 volt DC motor has armature resistance of 0.8. Find the residual
Find the induced EMF when the motor has a full load armature current of 40 ampere. तर आपला आन्सर होईल ऑप्शन सी 88 एम्पियर. आपल्याला माहीत आहे इंड्युस्ड EMF इज इक्वल टू V मायनस IaRa आणि आपल्याला व्होल्टेज दिलेलं आहे 220 व्होल्ट आणि करंट दिलेलं आहे 40 एम्पियर आणि रेजिस्टन्स दिलेला आहे 0.8 एम्पियर आणि व्हॅल्यूसर व्हॅल्यू आपण ठेवले तर आपल्याला भेटेल फायनल आन्सर इज इक्वल टू इंड्युस्ड EMF इज इक्वल टू 288 व्होल्ट. 16वा प्रश्न. द डायरेक्शन ऑफ द रोटेशन ऑफ आर स्प्लिट फेज इंडक्शन मोटर may be reversed. Option A by reversing the auxiliary terminal only. Option B by reversing either auxiliary terminal or main terminal. Option C by reversing the main terminal only. Option D by reversing the supply terminal. तर आपला आन्सर होईल ऑप्शन बी बाय रिव्हर्सिंग एदर ऑक्झिलरी टर्मिनल और मेन टर्मिनल. ऑक्झिलरी वाइंडिंग किंवा मेन वाइंडिंगला रिव्हर्स करून आपण स्प्लिट फेज इंडक्शन मोटारची डायरेक्शन बदलू शकतो, परंतु दोघांपैकी एकालाच बदलून आपण करू शकतो आणि आपल्यापाशी दोन्ही ऑप्शन असतात रिव्हर्स करण्यासाठी, ऑक्झिलरी वाइंडिंग रिव्हर्स करून किंवा मेन टर्मिनलला चेंज करून. 17वा प्रश्न. द परमनंट मॅग्नेट स्टेपर मोटार गिव्ह. ऑप्शन ए लो स्टार्टिंग टॉर्क अँड अँग्युलर रेझोल्यूशन. ऑप्शन बी हाय torque and high regulations. Option C high torque and low angular resolution. Option D low torque and high angular resolutions. तर आपला आन्सर होईल ऑप्शन सी हाय टॉर्क अँड लो अँग्युलर रेझोल्युशन. स्टेपर मोटार हे एक सिंक्रोनस मोटार असते, ते स्पेशल टाईपची मोटार असते. यात तीन टाईप असतात. नंबर 1 परमनंट मॅग्नेट स्टेपर मोटार, 2 रिलक्टन्स स्टेपर मोटार, 3 हायब्रिड स्टेपर मोटार. स्टेपर मोटार हे स्टेप कॅल्क्युलेट करण्यासाठी वापर करतात आणि याचा अँग्युलर रेझोल्युशन खूप कमी असते आणि स्टार्टिंग टॉर्क हे खूप हाय असते. 18वा प्रश्न. इन डबल रिव्होल्यूशन थिअरी ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटार, इफ द स्लिप ऑफ फॉरवर्ड मोटार इज यस, देन द स्लिप ऑफ बॅकवर्ड मोटार इज. ऑप्शन ए 2s, ऑप्शन बी s, ऑप्शन सी 2 - s, ऑप्शन डी s-2. सिंगल फेज इंडक्शन मोटारच्या दुहेरी फिरणाऱ्या फील्ड थिअरीमध्ये जर फॉरवर्ड मोटारची स्लिप यस असेल तर बॅकवर्ड मोटार स्लिप किती आहे? तर आपला आन्सर होईल ऑप्शन सी, कारण आपल्याला माहीत आहे बॅक स्लिप इज इक्वल टू 2 - फॉरवर्ड स्लिप असते. तर आपल्याला इथे फॉरवर्ड स्लिप 2s दिलेली आहे, तर होईल आपलं बॅक स्लिप होईल इज इक्वल टू 2 - s होईल ऑप्शन सी. आणि आपल्याला फॉरवर्ड स्लिपचा फॉर्म्युला माहिती आहे, फॉरवर्ड स्लिप इज इक्वल टू ns - nr भागिले. 19वा प्रश्न. विच ऑफ द फ्लोविंग मोटर इज ऑफ्टन यूज्ड इन मिक्सचर? ऑप्शन ए रिलक्टन्स मोटर, ऑप्शन बी रिपल्शन मोटर, सी युनिव्हर्सल मोटर, डी स्टेरिस मोटर. खालीलपैकी कोणती मोटर सहसा मिक्सरमध्ये वापरली जाते? ऑप्शन ए रिलक्टन्स मोटर, रिपल्शन मोटर, युनिव्हर्सल मोटर, सी स्टेरिस मोटर. तर आपलं आन्सर होईल युनिव्हर्सल मोटर. आणि युनिव्हर्सल मोटरचा अनोदर नाम आहे AC सिरीज मोटर. 20वा प्रश्न. द परमनंट मॅग्नेट स्टेपर मोटर गिव्ह. ऑप्शन ए लो टॉर्क अँड हाय अँग्युलर रेझोल्युशन्स, बी हाय टॉर्क अँड हाय अँग्युलर रेझोल्युशन्स, सी हाय टॉर्क अँड हाय अँग्युलर रेझोल्युशन, डी लो टॉर्क अँड हाय अँग्युलर रेझोल्युशन. तर आपलं आन्सर होईल हाय टॉर्क अँड लो अँग्युलर रेझोल्युशन. हे क्वेश्चन रिपीटेड आहे. 24वा प्रश्न. ऑलमोस्ट ऑफ 90% of the induction motor are squirrel cage because they have
better starting torque. Option B, their speed can be controlled by smoothly over a wide range. Option C, they can be run both as a lagging and leading power factor. Option D, they have the simplest and rugged construction. तर आपलं आन्सर होईल ऑप्शन डी, दे हॅव द सिम्पलेस्ट अँड रगल्ड कन्स्ट्रक्शन. स्क्वेरल केज इंडक्शन मोटारचा स्टार्टिंग परफॉर्मन्स चांगला नसतो. स्टार्टिंगमध्ये रेजिस्टन्स नसतो, त्यामुळे करंटची व्हॅल्यू वाढते आणि स्टार्टिंग टॉर्क कमी होतो. आणि हे परफॉर्मन्स सुधारण्यासाठी स्क्यूड बार आणि डबल केज यूज करतात. त्यामुळे आपला आन्सर होईल ऑप्शन डी. 25वा प्रश्न, फॉर कंट्रोलिंग द स्पीड ऑफ 3-phase इंडक्शन मोटर विच ऑफ द फॉलोइंग स्कीम इज यूज्ड. ऑप्शन ए, फिक्स्ड व्होल्टेज अँड फिक्स्ड फ्रिक्वेन्सी. बी, फिक्स्ड व्होल्टेज अँड व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी. सी, व्हेरिएबल व्होल्टेज अँड व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी स्कीम. ऑप्शन डी, व्हेरिएबल व्होल्टेज अँड फिक्स्ड फ्रिक्वेन्सी. तर आपला आन्सर होईल ऑप्शन सी, व्हेरिएबल व्होल्टेज अँड व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी. कारण स्टेटर साईडचे मेथड आहेत V/F, व्होल्टेजला कंट्रोल करून, फ्रिक्वेन्सीला कंट्रोल करून आणि पोलला चेंज करून. आणि रोटर साईड्स आपण चेंज करू शकता बाय युजिंग कास्केड मेथड. अकॉर्डिंग टू द ऑप्शन आपला करेक्ट आन्सर होईल ऑप्शन सी, व्हेरिएबल व्होल्टेज अँड व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी. 26वा प्रश्न, an induction machine works at a generating mode when the slip. Option is 0, B 0 to 1, C more than 1, option D निगेटिव्ह. तर आपलं आन्सर होईल निगेटिव्ह. कारण आपल्याला माहीत आहे S इज इक्वल टू NS मायनस NR भागिले NS. जनरेटिंग मोडमध्ये NR हे NSच्या ग्रेटर असते, NS पेक्षा जास्त असते. आणि मोटरिंग मोडमध्ये NS हे जास्त असते NR पेक्षा. आणि जनरेटिंग मोडमध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू जास्त असते आणि जास्त असल्यामुळे आपलं आन्सर होईल निगेटिव्ह. स्लिप निगेटिव्ह असते. 28वा प्रश्न, विच ऑफ द फ्लोविंग मोटर सेल्फ स्टार्टिंग. ऑप्शन ए, सिंगल फेज इंडक्शन मोटर. बी, लो हॉर्स पॉवर मोटर. सी, 3-phase इंडक्शन मोटर. डी, व्हेरिएबल स्पीड मोटर. तर आपलं आन्सर ऑप्शन सी, 3-phase इंडक्शन मोटर. 29वा प्रश्न, ॲट नो लोड व्होल्टमीटर गिव 120 pulsations per minute when they connected to a rotor of an induction motor. The stator frequency is 50 Hz. The slip of the motor is option A 2%, option B 2.5%, option C 10%, option D 5%. आपल्याला माहिती आहे रोटर फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू एस स्लीप टाईम ऑफ स्टेटर फ्रिक्वेन्सी. आणि याच्यावरून आपल्याला स्लीप भेटेल. एस इज इक्वल टू रोटर फ्रिक्वेन्सी भागिले स्टेटर फ्रिक्वेन्सी. आपल्याला स्टेटर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, परंतु रोटर फ्रिक्वेन्सी काढायचं आहे. रोटर फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायचं आहे, तर आपल्याला इथं दिलेले आहे 120 pulsation per minute दिलेले आहे. त्यासाठी आपल्याला यावरून आपल्याला काढता येईल रोटर फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 120/60. तर आपल्याला भेटेल 2 cycle per second. आणि आपलं व्होल्टमीटर रोटर हे 1 cycle काउंट करते. तर आपल्याला आपलं रोटर फ्रिक्वेन्सी भेटेल 1 Hz. त्यामुळे आपलं स्लिप होईल 2%. 30वा प्रश्न, अ ट्रान्सफॉर्मर प्रायमरी हॅज 200 turns and secondary has 50 turns. If 240 volt AC is applied in the primary, what is the voltage in the secondary? Option A 960 volt, option B 60 volt, option C 80 volt, option D 240 volt. तर आपला आन्सर होईल ऑप्शन बी 60 volt. कारण आपल्याला माहिती आहे V1/2
V2 इक्वल टू N1/N2. आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे V1ची 240 वोल्ट आणि N1 दिलेलं आहे 200 आणि N2 दिलेलं आहे 50. आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला फायनल आन्सर भेटेल V2 इक्वल टू 260. V2 इक्वल टू भेटेल 60 वोल्ट. Which type of inductor is suitable for high frequency applications? Option A ferrite core, B powdered iron core, C laminated iron core, D air core. तर आपला आन्सर होईल ऑप्शन ए फेराइट कोर. लो फ्रिक्वेन्सीसाठी सिलिकॉन स्टील किंवा सिलिकॉन आयरन यूज करतात आणि आपल्याला हाय फ्रिक्वेन्सीसाठी चाललेलं आहे तर आपला आन्सर होईल फेराइट कोर. 32वा प्रश्न. पर युनिट इम्पिडन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर मेजर्ड फ्रॉम प्रायमरी साइड टू सेकंडरी साइड आर. ऑप्शन ए इक्वल डिपेंड अपॉन ट्रान्सफॉर्मर रेशो. ऑप्शन सी डिपेंड अपॉन रेटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. डिपेंड अपॉन पोलॅरिटी ऑफ ट्रान्सफॉर्मर. तर आपला आन्सर होईल ऑप्शन ए इक्वल. पर युनिट इम्पिडन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर रेफर टू पर युनिट ऑफ सेकंडरीज हे इक्वल असते. पर युनिट इक्वल टू ॲक्च्युअल व्हॅल्यू अपॉन बेस व्हॅल्यू आणि पर युनिट व्हॅल्यू हे बेस व्हॅल्यूवर डिपेंड असते. त्यामुळे आपला आन्सर होईल ऑप्शन ए इक्वल. 33वा प्रश्न. नो लोड टेस्ट ऑन ट्रान्सफॉर्मर इज कंडक्टेड बाय mainly to determine which of the following loss. Option A copper loss, C NC loss. Option B NC loss is found. Option C friction and windage loss. Option D core loss. तर आपला आन्सर होईल ऑप्शन डी कोर लॉस. आणि शॉर्ट सर्किटद्वारे आपण कॉपर लॉस फाइंड करतो. 34वा प्रश्न. An ideal DC generator is one that has highest voltage regulation. Option A low, option B high, option C 0, option D positive. तर आपला आन्सर होईल 0. Voltage regulation is equal to full no load voltage minus full load voltage upon rated voltage. आयडियल कंडिशनमध्ये नो लोड कंडिशनला जी कंडिशन असते तेच कंडिशन फुल लोडला असते. त्यामुळे इथे व्होल्टेज रेग्युलेशन 0 असते. 35वा प्रश्न. द मटेरियल यूज्ड फॉर जनरेटर मोटर वाइंडिंग अँड फील्ड वाइंडिंग इज. ऑप्शन ए इनॅमल्ड कॉपर वायर. ऑप्शन बी सुपर इनॅमल्ड कॉपर वायर. ऑप्शन सी रोल्ड कॉपर वायर. ऑप्शन डी सिल्वर वायर. तर आपलं योग्य आन्सर होईल ऑप्शन ए इनॅमल्ड कॉपर वायर. इनॅमल्ड म्हणजे प्युअर कॉपर. 36वा प्रश्न. इन DC जनरेटर वेव वाइंडिंग आर अप्लाइड फॉर. ऑप्शन ए हाई करंट अँड लो व्होल्टेज. बी हाई करंट अँड हाई व्होल्टेज. सी low current and high voltage. Option D high low current and high voltage. तर आपला आन्सर होईल ऑप्शन सी लो करंट अँड हाय व्होल्टेज. DC जनरेटरमध्ये वेव वाइंडिंग लो व्होल्टेज आणि हाय व्होल्टेज आणि लो करंटसाठी यूज करतो. प्रश्न क्रमांक 37. द स्पीड ऑफ DC shunt motor for a given load can be controlled by. Option A adjusting the field current. Option B controlling the armature current. Option C adjusting the resistance included in the armature circuit. Option D all of the above method. तर आपलं आन्सर होईल ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव मेथड. सर्व मेथड करून आपण DC शंट मोटरची स्पीड कंट्रोल करू शकतो. 38वा प्रश्न. इन केस ऑफ DC motor, maximum mechanical power is developed when the back EMF is A applied voltage, B half
the applied voltage, C 1/3 of the applied voltage, D double the applied voltage. तर आपला आन्सर होईल ऑप्शन क्रमांक बी हाफ ऑफ द अप्लाइड व्होल्टेज. बॅक एम एफ इज इक्वल टू व्ही टोटल बाय 2 असते आणि मॅक्झिमम पॉवरसाठी व्ही स्क्वेअर पी मॅक्झिमम पॉवर पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय 4RA असते. 39वा प्रश्न. इफ वन destroy the residual magnetism of shunt generator be stored by connecting its shunt field. Option A to battery, B in reverse, C to earth, D to transformer. तर आपला आन्सर होईल ऑप्शन ए टू बॅटरी. याच टाईपचा प्रश्न मागे पण गेलेला आहे. 40वा प्रश्न. एडी करंट लॉस इन ट्रान्सफॉर्मर कॅन बी रिड्यूस्ड बाय. ऑप्शन ए इन्क्रीजिंग द थिकनेस ऑफ द लॅमिनेशन, बी डिक्रीज द थिकनेस ऑफ द लॅमिनेशन, डी वाइंडिंग द कॉइल विथ द हायर गेज वायर, ऑप्शन डी डिक्रीज द एअर गॅप इन द मॅग्नेटिक सर्किट. तर आपलं आन्सर होईल ऑप्शन बी डिक्रीज द थिकनेस ऑफ द लॅमिनेशन. आपल्याला माहीत आहे एडी करंट लॉस इज इक्वल टू के इंटू BM स्क्वेअर एफ स्क्वेअर आणि थिकनेसचा स्क्वेअर. एडी करंट हे डायरेक्ट प्रोपोर्शनल टू थिकनेसच्या स्क्वेअर असते. त्यामुळे आपण थिकनेसला कमी करून एडी करंट कमी करू शकतो. 41वा प्रश्न. ट्रान्सफॉर्मेशन रेशो इज. ट्रान्सफॉर्मेशन रेशो हे टर्न रेशोच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते आणि त्याला केने डिनोट करतात. आपल्याला टर्न रेशो माहीत आहे V1/V2, E1/E2, N1/N2 आणि I2/I1. त्याच आणि ट्रान्सफॉर्मेशन त्याच्या उलट असते. त्यामुळे आपलं आन्सर होईल V2/V1, E2/E1, N2/N1. ऑप्शन क्रमांक बी हे आपले योग्य आन्सर. 42वा प्रश्न. पॅरलल ऑपरेशन ऑफ ट्रॅक्शन मोटर इज इझियर विथ. ऑप्शन ए DC शंट मोटर, ऑप्शन बी DC सिरीज मोटर, ऑप्शन सी इंडक्शन मोटर, ऑप्शन डी डिफरन्शियल कंपाऊंड मोटर. ट्रॅक्शनमध्ये आपण DC सिरीज मोटर यूज करतो, परंतु पॅरलल ऑपरेशनमध्ये त्याची इफिशियन्सी खूप कमी होते आणि त्याचा परफॉर्मन्स कमी होतो. त्यामुळे आपण पॅरलल ऑपरेशनच्या जागी जनरली इंडक्शन मोटारला योग्य ठरवितो. त्यामुळे आपलं आन्सर होईल ऑप्शन सी इंडक्शन मोटर. 44वा प्रश्न. द एरिया ऑफ हिस्टेरिसिस लूप इज मेजर ऑफ. ऑप्शन ए मॅग्नेटिक फ्लक्स, बी परमियन्स, सी EMF पर सायकल, डी एनर्जी लॉस. आपल्याला माहीत आहे हिस्टेरिसिस लॉसचा फॉर्म्युला हिस्टेरिसिस लॉस इज इक्वल टू के इंटू BM 1.6 इंटू F इंटू व्हॉल्यूम ऑफ कोअर. तर आपलं आन्सर होईल एनर्जी लॉस पर सायकल. 46वा प्रश्न. इन अ कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन सिंगल फेज इंडक्शन मोटर. द two capacitor are have similar construction, have different type, have equal capacitance. D are disconnected when motor attain full speed. तर आपला आन्सर होईल ऑप्शन बी आर डिफरंट टाईप. कॅपॅसिटर एक कॅपॅसिटर स्टार्टिंग वायंडिंग सोबत असतो आणि दुसरं कॅपॅसिटर हे त्याच्या पॅरललमध्ये असते, परंतु त्यांची कॅपॅसिटिव्ह रेटिंग डिफरंट असते. त्यामुळे आपलं योग्य आन्सर होईल ऑप्शन बी आर डिफरंट टाईप. प्रश्न क्रमांक 47. An alternator operating principle is quite similar to that of. Option A AC generator, option B DC generator, option C AC inverter, option D AC stabilizer. तर आपलं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक ए AC जनरेटर. DC मोटर
हे सिंक्रोनस मशीन प्लस कम्युटेटर असते, त्यामुळे आपला आन्सर होईल DC जनरेटर. 48वा प्रश्न, कॉपर लॉस इज निग्लिजिबल. ऑप्शन ए हाफ लोड, बी नो लोड, सी 1/4 लोड, डी फुल लोड. तर आपलं आन्सर होईल ऑप्शन बी नो लोड, कारण आपल्या इथं निग्लिजिबल म्हटले आहे. कारण ट्रान्सफॉर्मरमध्ये 2 टेस्ट असतात. एक टेस्ट नो लोड असते, त्यामध्ये एक आयरन आणि कोर लॉसेस कॅल्क्युलेट करतात, आणि फुल लोड असते म्हणजे कॉपर लॉसेस करतात. आणि आपल्याला निग्लिजिबल म्हटले आहे, म्हणून आपलं आन्सर होईल नो लोड टेस्ट. 49वा प्रश्न, रोटर स्पीड ऑफ एन इंडक्शन मोटर इज गिवन बाय. आपल्याला स्लिपचा फॉर्म्युला माहीत आहे, एस इज इक्वल टू NS मायनस NR भागिले NS. या फॉर्म्युल्याद्वारे आपण रोटरची स्पीड काढू शकतात. त्यामुळे आपले योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक बी, NR इज इक्वल टू 1. ऑप्शन क्रमांक 1, NR इज इक्वल टू 1 मायनस S इंटू NS. प्रश्न क्रमांक 50, द एक्साइटिंग करंट इन अ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर इज ऑफ. ऑप्शन ए फंडामेंटल कॉम्पोनंट करंट, ऑप्शन बी ओल्ड हार्मोनिक्स, ऑप्शन सी इव्हन हार्मोनिक्स, ऑप्शन डी फंडामेंटल अँड ओल्ड हार्मोनिक्स. जेव्हा आपण ट्रान्सफॉर्मरला एक्साइटिंग करतो तेव्हा सॅच्युरेशन कंडिशन्स येते, तेव्हा नॉन लिनियर कर्व तयार होतो, कारण त्यांच्यामध्ये हार्मोनिक्स असतात. येथे फंडामेंटल आणि ओल्ड हार्मोनिक्स दोन्ही हार्मोनिक्स तयार होतात. त्यामुळे आपले योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक डी, फंडामेंटल अँड ओल्ड हार्मोनिक्स. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि नवीन व्हिडिओसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आवडत असेल तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.